परभणी शहरातील जिंतूर रोडवरील ईदगा मैदान येथे उद्या बकरी ईद निमित्त प्रार्थना म्हणजेच नमाज होणार आहे। त्यानिमित्ताने शुक्रवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे व परभणी शहरातील कोतवाली, नवा मोंढा, नानलपेठ ठाण्याचे पोलीस निरीक्षक कामठेवाड, ननवरे, वाघमारे, बेले, स्थानिक गुन्हे शाखेचे पाटील व विशेष शाखेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उद्या सकाळी होणारी प्रार्थना स्थळाची पूर्वतयारीची पाहणी करत काही सूचना दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना परभणीकरांना त्यांनी आवाहन केले। सर्वप्रथम बकरी ईदच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आणि आपला बकरी ईद उत्साहात साजरा करण्यासाठी काही सूचना आहेत की उघड्यावर कोणीही कुर्बानी करू नये। ठरवून दिलेली 21 ठिकाणं शहरात आहेत, त्याचप्रमाणे जिल्ह्यात देखील ठरवून दिलेली ठिकाणं आहेत, त्याच ठिकाणी करावी। गोवंशाची कोणीच कत्तल करणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। या ठिकाणी मी स्पष्ट करू इच्छितो की मागील 5 वर्षात काही गुन्हे असलेले गोवंश तसेच बकरी ईद संदर्भातले त्या 77 जणांना पुढील 3 दिवसासाठी तडीपार करण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारची कारवाई कोणी ओढून घेऊ नये, या ठिकाणी हे आवाहन करण्यात येतं। तरी सर्वांना परत एकदा बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।